नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतोय गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांवरील वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबरच रहदारीचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि त्याचबरोबर वाढत्या अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस यामुळे वाढत आहे. त्यामुळे हे गंभीर प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. म्हणूनच रस्ता सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे आणि यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळ वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करत असतं. आपण वाहतुकीच्या नियमांचं योग्य वेळी पालन करायला हवं. या व्यतिरिक्त कार्यालयामार्फत वेगवेगळ्या ऑनलाईन सुविधा सुद्धा वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सुविधा कोणत्या हे आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला हॅलो सह्याद्री या कार्यक्रमाचा विषय आहे रस्ता सुरक्षा आणि आरटीओ कार्यालयातील उपलब्ध ऑनलाईन सेवा. हा आजचा आपला हॅलो सह्याद्री या कार्यक्रमाचा विषय आहे रस्ता सुरक्षा आणि आरटीओ कार्यालयातील उपलब्ध ऑनलाईन सेवा. या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलं आहे श्री शिवाजी मच्छिंद्र विभूते सरांना. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. विभूते सर हे प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक या ठिकाणी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या 2019 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झालेले आहेत आणि या पदावर ते सक्षमपणे काम करत आहेत. अतिशय कमी काळामध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत त्यांनी या पदावर काम केलं आहे आणि ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करू. विभूते सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर आपल्या परिवहन मंडळातर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, तर या योजनांची उद्दिष्ट काय आहेत, उद्देश काय आहे, याविषयी आपण काय सांगाल? मी ज्या विभागात काम करतो त्याला महाराष्ट्र मोटार वाहन विभाग असं म्हटलं जातं. बऱ्याचशा लोकांचा असं गैरसमज आहे की याला आरटीओ डिपार्टमेंट असं म्हटलं जातं, परंतु आरटीओ आमच्याकडे फक्त एक पोस्ट आहे आणि विभागाचं नाव महाराष्ट्र मोटार वाहन विभाग असं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार एक परिवहन आयुक्त किंवा ट्रान्सपोर्ट कमिशनर असतात त्यांच्या अंडर चालू असतो. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी एक आरटीओची किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची किंवा डेप्युटी आरटीओ DYRTO यांची एक पोस्ट असते आणि संपूर्ण त्या कार्यालयाचं कामकाज त्यांच्या अंडर चालत असतो. हा कामकाज चालत असताना विभागात खूप बऱ्याचशा सेवा, आता जसं सांगितलं होतं की बऱ्याचशा सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत, परंतु विभाग कसा काम करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं विभागाची स्थापना कशी झाली ही खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. साधारणपणे 1886 साली ज्यावेळेस वाहनाची इन्व्हेन्शन झालं, बेन्झने त्याचं मोटर वाहनाचं पहिले इन्व्हेन्शन केलं. एक 3 चाकी वाहन होतं ते, त्याला ते खूप आवाज करत चालायचं. त्यावेळेस इंजिनवरती चालायचं ना, खूप आवाज करत चालायचं. अच्छा. तर मग लोक त्याला फक्त त्याच्या आधी ज्या गाड्या होत्या त्या सगळ्या घोड्या गाड्या चालायच्या, घोड्यात त्याला ओढायचं, तर ते असायचं. मग त्याला लोक असं म्हणायचे की घोड्याशिवाय चालणारी आवाज मारणारी काहीतरी एक गोष्ट आहे असं त्याला म्हणायचे. मग म्हणल्यानंतर पण सुरुवातीला असं की वाहनांची संख्या कमी होती, त्याच्यामुळे हे वाहन कोणाच तरी नावावर असलं पाहिजे, याची शासनाकडे कुठेतरी नोंद असली पाहिजे, असं कोणाला अकाउंटेबिलिटी असली पाहिजे असं कोणाला वाटत नव्हतं. परंतु नंतर असं झालं की त्या वाहनांची किमती कमी झाल्या, वाहनांची संख्या वाढायला लागली आणि मग शासनाला असं जर जाणवायला लागलं की उद्या जर याचा ऍक्सिडेंट झाला, या वाहनाकडून अपघात झाला, कोणाला अपघात मृत्यू झाला, तर ती अकाउंटेबिलिटी किंवा जबाबदारी ती कोणाला द्यायची असं शासनाला जाणवायला लागलं. आणि मग त्यातूनच वाहनांच्या नोंदणीचा जन्म झाला. आणि मग नोंदणीचा जन्म झाल्यानंतर 1893 मध्ये सुरुवातीला फ्रान्समध्ये वाहनांची नोंदणी सुरुवात झाली आणि नेदरलँड ही त्याच्यानंतर 1898 अशी पहिली कंट्री होती जिथं वाहन रजिस्ट्रेशन प्लेट प्रत्येक वाहनाला कंपल्सरी देण्यात आली. म्हणजे पहिली नंबर प्लेट ही नेदरलँड या देशाने दिली. आणि त्याच्यानंतर मग हा विभाग हळूहळू प्रत्येक देशामध्ये अस्तित्वात यायला लागला की हा एक वेगळा विभाग असेल, त्याच्यामध्ये वाहनाची सगळी नोंद असेल, कोणतं वाहन कोणाच्या नावावर. ऍक्च्युली ही एक प्रॉपर्टी आहे, मग ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे, ती चोरीला गेली तर काय, किंवा मग ती कोणाच्या नावावर, शासनाकडे पण याची नोंद पाहिजे, म्हणून हा विभागाचा जन्म झाला. आपल्याकडे सुद्धा आपण स्वातंत्र्य, आपल्याला जे 1948 स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी 1935 साली इंग्रजांचा मोटार वाहन कायदा अस्तित्वात होताच, त्याप्रमाणे कामकाज चालायचं. परंतु त्यानंतर तुम्ही जसं मला विचारलं की याचं उद्दिष्ट काय काय आहेत, आपल्याकडे सुरुवातीला याचं उद्दिष्ट, या विभागाचं उद्दिष्ट रस्ता सुरक्षा हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आपलं आहे. याचं उद्दिष्ट हे असण्याचं कारण काय, तर आपल्याकडे अपघातांचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. ते तुम्हाला मी डिटेल नंतर सांगणारच आहे की अपघाताचं प्रमाण किती जास्त आहे. परंतु आपलं विभागाचं उद्दिष्ट रस्ता सुरक्षा आहे. लोकांना असं वाटतं की याचं उद्दिष्ट महसूल गोळा करणे हे असेल, कारण आम्ही बऱ्याच वेळा दंड आकारत असतो, कधी कधी ते हजारामध्ये सुद्धा दंड असतात. लोकांना असं वाटतं शिस्त लागावी म्हणूनच आम्ही ते करत असतो. लोकांना वाटतं की त्यातून आम्ही महसूल गोळा करतोय. महसूल गोळा करणं हे आमचं दुय्यम उद्दिष्ट असतं विभागाचं. दरवर्षी खूप मोठे 1000 कोटींनी महसूल हा विभाग राज्य शासनाला देत असतो.
परंतु असं असलं तरी सुद्धा रस्ता सुरक्षा आणि रस्त्यावरच्या लोकांचे प्राण वाचावेत यासाठीच हा विभाग दिवसरात्र कार्यरत असतो. यानंतर दुसरं एक उद्दिष्ट आहे की लोकांना सेवा पुरवणं. आता तुम्हाला सांगितलं की रजिस्ट्रेशनचा जसा जन्म झाला, वाहनाची नोंदणी व्हायला लागली, पण नोंदणी व्हायला लागल्यानंतर मग ती नोंदणी झाल्यानंतर मग ती गाडी कोणी चालवायची, त्यासाठी ऑथराइज पर्सन कोण असेल, ती गाडी त्याला चालवता येत आहे की नाही यासाठी पण कुठली तरी एक ऑथॉरिटी पाहिजे. म्हणून सुद्धा हा विभाग काम करत असतो. वाहनांसंदर्भात आणि वाहनाच्या लायसन्स संदर्भात ज्या काही सगळ्या सेवा, ऑनलाईन सेवा आहेत किंवा ऑफलाईन सेवा आहेत, ज्या तुम्हाला ऑफिसला येऊन पण तुम्हाला काही सेवांचा लाभ घ्यावा लागतो, तर या सगळ्या सेवा चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही ऑफिसला पण यावं लागतं, कारण सगळ्या सेवा आपल्याकडे फेसलेस नाहीत. या संदर्भात सगळ्या सेवा देण्याचं काम सुद्धा हा विभाग करत असतो. तिसरं एक गोष्ट आहे ती म्हणजे महसूल गोळा करणे. तो आताच सांगितलं मी की दरवर्षी हा विभाग राज्याला हजारो कोटींमध्ये महसूल देत असतो. आणि चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे अंमलबजावणी करणे किंवा एन्फोर्समेंट करणे. ही सुद्धा विभागाचं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा अवैध प्रवासी वाहतूक होत असते. एका गाडीमध्ये जास्तीत जास्त प्रवासी वाहून नेले जातात, मग त्या लोकांचा जीव धोक्यातच असतो ना. मग ती अवैध प्रवासी वाहतूक होऊ नये किंवा ओव्हरलोड वाहन जाऊ नये, वाहनांची माल वाहतूक जास्तची वाहतूक होऊ नये, कारण त्याच्यामुळे पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज होत असते. मग हे ऍक्ट होणे त्यासाठी सेपरेट ऍक्ट आहे. मग ते सुद्धा कामकाज हा विभाग करत असतो. आणि त्याच्यामुळे लोकांना या वाहनामुळे बाकीच्यांना धोका होऊ नये, जीवितहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये हा उद्देश असतो. त्याच दृष्टीने आम्ही अंमलबजावणी करत असतो. मोटार वाहन विभाग हे नागरिकांच्या सुरक्षितेसाठीच झटत आहे, काम करत आहे. यामध्ये कुठेही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाही, हे आपल्या लक्षात आलं असेल प्रेक्षक हो. पण आता सर, आपण उद्देश आणि उद्दिष्टे सांगितले, पण आपण सेवांबद्दल बोलत होता, तर या कोणत्या सेवा आहेत? ऑनलाईन आणि फेसलेस सुविधा असा आपण उल्लेख केला, काय सांगाल? मोटार वाहन विभागात सुरुवातीला 1989चा कायदा होता, त्याच्यामध्ये अपडेट होऊन आता 2019चा एक कायदा आपल्याकडे आलेला आहे. तुम्हाला जर सांगितलं की इंग्रजांच्या काळामध्ये 1935चा कायदा होता. 35चा कायदा असल्याच्या नंतर आपल्याकडे संपूर्ण वाहनाची स्वातंत्र्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. मग ही संख्या वाढल्यानंतर लायसन्स होल्डर पण आपल्याकडे वाढले. मग यासाठी एक परिपूर्ण कायदा पाहिजे. यासाठी 1988 साली आपल्याकडे केंद्रीय मोटार वाहन कायदा आला आणि त्या कायद्याला अनुसरून CMVR किंवा सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स 1989 साली आले. त्याच्यानुसार आपलं सगळं कामकाज चालत असतं. परंतु याच्यानुसार काळानुसार अपडेट होत आता आपल्याकडे बऱ्याचशा सेवा ऑनलाईन आणि त्याच्यापेक्षा काही सेवा फेसलेस झालेल्या आहेत. फेसलेस सेवा म्हणजे काय की तुम्हाला ऑफिसला न येता सुद्धा त्या सेवांचा लाभ तुम्हाला घेता येतो. त्याच्यामध्ये आता महत्त्वाच्या सेवा कुठल्या असतील फेसलेस सेवा जर म्हटलं तर पहिली सेवा असेल सगळ्यात महत्त्वाची, लोकांना आवश्यक असणारी, ती म्हणजे लर्निंग लायसन्स. हे लायसन्स आता तुम्हाला युट्यूबला तुम्ही बऱ्याच नागरिकांनी पाहिलं असेल की तुम्हाला घर बसल्या लायसन्स मिळवा वगैरे असे ऍड केलेले असते आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ टाकलेला असतो. लोकांना वाटतं की घर बसल्या आपल्याला लायसन्स येते. आम्हाला पण असा फोन येतो की तिकडे ऑफिसला विचारतात लोक की सर आम्ही घर बसल्या लायसन्स कसं काढायचं, आणि आल्यानंतर असं आलोय मग विचारलं तर असं काही आपल्याकडे लर्निंग लायसन्स हे फेसलेस झालेले म्हणजे ऑनलाईन झालेले, ते तुम्ही घर बसल्या काढू शकता. परंतु पक्क्या लायसन्ससाठी तुम्हाला ऑफिसला यावंच लागतं. आता हे लर्निंग लायसन्स कसं काढायचं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे, की लर्निंग लायसन्स ऑनलाईन कसं काढणार. त्यासाठी आपल्याकडे जी वेबसाईट आहे आपली गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे परिवहन सेवा म्हणून. परिवहन सेवा तुम्ही सर्च केलं की परिवहन.gov.in अशी आपली वेबसाईट आहे. त्याच्यावरती गेलं की तुम्हाला सुरुवातीला 2 लिंक येतील, लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस किंवा व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेस. तुम्हाला लायसन्स रिलेटेड सर्व्हिस पाहिजे असेल तर लर्निंग लायसन्स ऑप्शन किंवा शिकाऊ अनुवृत्ती असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, ते तुम्हाला लगेच समोर ऑप्शन येत असतो. आता लगेच खाली तुम्हाला ऑप्शन येईल की अप्लाय फॉर ऑनलाईन लायसन्स. तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्हाला घर बसल्या जर लर्निंग लायसन्स काढायचं असेल तर तुम्हाला लर्निंग लायसन्स काढण्यासाठी तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. या ठिकाणी आपण पोर्टल दाखवतोय सर, तर इथे ती सुविधा उपलब्ध आहे, नागरिकांना सहजरित्या ती प्राप्त होऊ शकते. येस, नक्कीच तुम्हाला ती ऑनलाईन प्राप्त होऊ शकते सहजपणे. तुम्ही त्या वेबसाईट तुम्हाला सांगितली, आता तुम्ही ओपन पण करून दाखवली, त्याच वेबसाईट तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यासाठी 2 ऑप्शन असतील तुम्हाला, विथ आधार ऑथेंटिकेशन और विदाउट आधार ऑथेंटिकेशन. तुम्ही जर विथ आधारचा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुमचा फक्त मोबाईल नंबर त्याच्यामध्ये अटॅच असला पाहिजे तुमच्या आधार कार्डला. तो अटॅच असेल तर तुमच्या आधार कार्डचा तुम्ही नंबर टाकला, विथ आधार ऑथेंटिकेशन केलं, नंबर टाकला की OTP तुमच्या ऑफिशियल रजिस्टर मोबाईल नंबरवरती येईल. OTP आला की तुम्ही त्याच्यावरून फेच करून तुम्ही पुढे लायसन्ससाठी पूर्ण फॉर्म भरू शकता. तुम्हाला त्यासाठी तुम्हाला फोटो पण अपलोड करायची आवश्यकता पडत नाही, कारण तुमचा आधारचा जो फोटो आहे तो ऑलरेडी त्या ठिकाणी फेच झालेला असतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ती एक्झाम ऑनलाईनच द्यायची असते. तुम्ही कंप्लीट फॉर्म भरायचा आहे, फीज पे करायची. फीज पे केल्यानंतर तुम्हाला एक ट्युटोरियल पण असेल रोड सेफ्टीची. तुम्हाला रस्ता वाहतुकीचे नियम काय माहित आहेत का नाही त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ असेल, तो व्हिडिओ पण तुम्ही परीक्षा देण्यापूर्वी अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याची माहिती साधारण कुठे मिळेल? याचा जो सिलेबस आहे अभ्यासक्रम, यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईट गेले ना, तुम्हाला लर्निंग लायसन्स संदर्भात जे क्वेश्चन्स आहेत महत्त्वाचे. आता लर्निंग लायसन्सचा उद्देशच असा आहे की तुम्ही कुठलीही गाडी चालवायच्या आधी तुम्हाला वाहतुकीचे नियम माहीत आहेत किंवा नाही. कारण तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही गाडी शिकताय,
तर तुमच्यामुळे बाकीच्यांना पण धोका होऊ नये हा पण त्याचा पाठीमागे उद्देश असतो. म्हणून तुम्हाला वाहतुकीचे नियम त्याला आपण कम्युनिकेशन रस्त्याची व्हायला पाहिजे असं आपण त्याला म्हणतो. कम्युनिकेशन का व्हायला पाहिजे तर रस्त्यावरती आम्ही वाहतुकीचे नियम रस्त्याच्या साईडला असतात. तुम्ही बघितलं असेल एक राऊंड सर्कल लिहिलं आहे, त्याच्यामध्ये 30 लिहिलंय, काही ठिकाणी 40 लिहिलंय, काही ठिकाणी 80 लिहिलंय. आपण त्याला वाहतुकीची भाषा म्हणूया. वाहतुकीची भाषा आपण त्याला नक्कीच म्हणू शकतो. ती भाषा तुम्हाला समजते की नाही हे जाणून घेणं त्याच्या पाठीमागचा फक्त आपला एक उद्देश असतो. आणि ती भाषा तुम्हाला समजली तर तुम्हाला पासवर्ड तुम्हाला ऑनलाईनच येणार आहे. तुम्हाला मेसेजवरती पासवर्ड येईल. तो पासवर्ड तुम्ही टाकायचा आणि ऑनलाईन एक ट्युटोरियल व्हिडिओ बघून तुम्ही ती ऑनलाईन एक्झाम द्यायची. सर ही एक्झाम किती मार्कांची असते? सर ही एक्झाम साधारणपणे आपल्याकडे 15 मार्काची एक्झाम असते. ती 15 मार्काची एक्झाम तुम्हाला ऑनलाईन द्यायची. 15 मार्कापैकी तुम्हाला 9 मार्क पाडणं कंपल्सरी आवश्यक आहे. हे शिकाऊ परवान्यासाठी. हे शिकाऊ परवान्यासाठी. आपण या मुद्द्याकडे निश्चित परत येऊया. अतिशय महत्वाची माहिती तुम्ही सांगताय. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय. शिवानंदजी वसेदार आपल्याला फोन करतायत निपाणी या ठिकाणाहून. शिवानंदजी, हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. शिवानंद वसेदार बोलतोय. मी एक वाहन चालक आहे. हा बोला. आणि साहेब माझा प्रश्न असा आहे, एखादं आपण वाहन नवीन असो किंवा सेकंड हँड वाहन असो ते घेतल्यानंतर कमीत कमी किती दिवसात आम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता काही वाहन चालक आम्ही बघतो साहेब, ते नवीन शोरूम आणल्यानंतर त्याने नंबर प्लेट नवीनच असून दे तसं राहून दे म्हणून ते फार दिवस ढकलतात असतं ते. मग ते तसं बरोबर आहे काय? काय त्याच्यावर काही गुन्हा होऊ शकतोय किंवा कायद्याने काय हे होऊ शकतोय काय? धन्यवाद शिवानंदजी. अतिशय म्हणजे आता एक लायसन्स काढण्यासाठी आता ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. मग आता सध्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्या असतात, पण ज्यावेळी लायसन्स काढायचं असते की नाही त्यावेळी ते आउट ऑफ एरिया गेले असतात. मग तसं एखादं पुढे पाठीमागे झालं तर मग त्यांना परत होऊ शकते का लायसन्स काढायला वगैरे? काय केलं पाहिजे? निश्चित आपले प्रश्न अतिशय उत्तम आहेत, समर्पक आहेत. तर पहिला प्रश्न होता त्यांचा की वाहन चालक जे आहेत त्यांनी नवीन अथवा जुनी गाडी घेतली तर रजिस्ट्रेशन किती दिवसात होणं गरजेचं आहे? ऍक्च्युली नियमानुसार असं आहे की ज्यावेळेस तुम्ही नवीन गाडी घ्याल, तुम्ही डीलरकडून नवीन गाडी घेत असता. आधी असं होतं की तुम्ही ते ऍप्लिकेशन तुम्ही स्वतः करू शकत होते. आता तुम्ही नवीन रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही ऍप्लिकेशन स्वतःही करू शकता किंवा डीलर पण करू शकतो. असं कायद्याने ऑफिशियली अलाउड केलेलं आहे तुम्हाला. आणि तुम्ही ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही तुमची जी काही पेमेंट असेल डीलरकडे करायचं आहे. डीलरने तो ऍप्लिकेशनचा अर्ज ऑनलाईनच सबमिट करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो सुद्धा त्याला ऑनलाईनच तिथून भेटून जाणार आहे. आणि नंबर त्याला भेटल्यानंतर त्यांनी HSRP प्लेट किंवा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असं आपण त्याला म्हणतो. ती प्लेट आता आलेली आहे. ती प्लेट त्या डीलरने प्रोड्यूस करायची आणि डीलरने ती नंबर प्लेट त्या गाडीला लावायची आणि मगच ती गाडी डिस्पॅच करायची किंवा मगच ती गाडी त्या ग्राहकाच्या ताब्यात द्यायची. ती नंबर आल्याशिवाय, नंबर प्लेट त्यांनी हे केल्याशिवाय, मॅन्युफॅक्चर केल्याशिवाय ती गाडी डीलरने देणं कायद्याला अपेक्षित नाही. म्हणजे तुम्ही गाडी डीलरच्या प्रीमाइसच्या बाहेर काढतानाच तुम्ही ती गाडी नंबर प्लेट घेतल्यानंतर ती बाहेर गाडी काढायची. बरोबर. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडला. दुसरी गाडी आणखी प्रश्न असा होता त्यांचा की तुम्ही जुनी सेकंड गाडी जरी घेत असाल, सेकंड गाडी जरी तुम्ही घेत असाल तरी सुद्धा त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पहिला मालक आणि दुसरा मालक यांच्या फक्त सह्या घ्यायच्यात आणि तो अर्ज आणि विथ RC बुक हे ऑफिसला फक्त सबमिट करायचे विथ व्हॅलिड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमचा इन्शुरन्स असेल, त्या गाडीचा PUC असेल, तो अर्ज आणि RC बुक हे सगळे डॉक्युमेंट्स. आणि तुम्हाला चॅसी प्रिंट जे असते, चॅसी प्रिंट आपण त्याला म्हणतो, जिथं चॅसी नंबर असेल पेन्सिलने तिथं पुश करायचं असतं आणि ते पुश केलेला पेपर आणि 25 नंबर फॉर्म जो असतो ट्रान्सफर ऑफ ओनरशिपचा किंवा वाहनचा मालकी हक्क बदल आपण त्याला असं म्हणतो, त्याच्यावरती एक प्रिंट घ्यायची आणि तो ऑफिसला तुम्ही जमा करायचा. तुमचं ते काम होऊन जाईल. बरोबर. आणखी त्यांनी असा एक प्रश्न आपल्याला विचारला की लायसन्स त्यांचं त्यांनी टेस्ट दिली आणि टेस्ट दिली असेल किंवा रिन्युअल करता येते आणि ते समजा लायसन्स आपलं पोस्टाने आपण पाठवत असतो, त्यासाठी फीस सुद्धा शासन ऑनलाईन घेतच असतं. परंतु कधी कधी काय होतं की ते आउट ऑफ एरिया गेले असेल, असं म्हटले की आउट ऑफ एरिया गेले असेल तर मग त्यावेळेस काय करायचं. तर त्यासाठी दुसरे 2 खूप सोपे पर्याय त्यासाठी आहेत. तुम्ही जर त्याच्यानंतर तुम्ही जो ऍड्रेस, रजिस्टर ऍड्रेस दिला असेल त्याच्यावरती जर तुम्ही नसाल लायसन्स घ्यायच्या वेळेला, पोस्ट म्हणतो तुम्ही देत असतो तुमच्या घरी येऊन लायसन्स, जर तुम्ही नसाल तर ते लायसन्स पोस्टाने परत रिटर्न त्या ऑफिसला येतं. मग तुम्ही ऑफिसची फक्त संपर्क करायचा आहे, ऑफिसला यायचं आहे. फक्त तुमच्यासाठी ID प्रूफ काहीतरी लागेल तुमच्यासोबत, तुमचेच लायसन्स ते आहे, तुमच्याच ताब्यात द्यायचं आहे. तिथं नोंद पण आम्ही करून घेत असतो. ते ID प्रूफ तुम्ही दाखवायचं. स्पेशल तुमचं आधार कार्ड असेल तरी ते चालू जातं. त्याच्यावर तुम्ही ऑफिसला दाखवायचं आणि हे माझं असं लायसन्स होतं, ते तुम्ही ते दाखवा, तुम्हाला ते लायसन्स भेटून जातं. दुसरी आणखी एक गोष्ट अशी आहे की हा मधला पॅच समजा तुमचा गेला की तुम्हाला लायसन्स यायला कधी कधी वेळ लागतो. वेळ आल्यानंतर कधी रिन्युअलला पण वेळ लागतो किंवा तुम्ही आउट ऑफ एरिया गेलेला आहात. मग आउट ऑफ एरिया जर गेलेला असाल तर ते कॅशमध्ये आपण कसं करायचं की तुम्हाला त्या पिरियडमध्ये तुमच्याकडे लायसन्स नाही, व्हॅलिड लायसन्स ऑफिसला आहे पण तुमच्याकडे नाही, तर तुम्ही काय करणार. त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये रूलमध्ये पण चेंज केला. आता तुम्ही बघितलं असेल बघा, मोबाईलमध्ये डिजिलॉकर लायसन्स ठेवा असं म्हणतात. तर डिजिलॉकर हे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल ॲप आहे. त्या डिजिलॉकर तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. तिथून डाउनलोड दाखवल्यानंतर ग्राह्य धरलं जातं. 100% ते ग्राह्य धरलं जातं. CMR 129 आहे त्याच्यामध्ये त्यांनी कायद्यामध्येच असं चेंज केलेलं आहे की तुम्ही लायसन्स आयदर
आमच्याकडे फिजिकली दाखवू शकता बरं. किंवा इलेक्ट्रॉनिकली दाखवू शकता. मग इलेक्ट्रॉनिकली मी तुम्हाला सांगितलं डिजिलॉकर मध्ये तुमचा लायसन्स नंबर टाका, ते लायसन्स फेच होईल, बरोबर. ते लायसन तुम्ही ऑफिशियली तुम्ही दाखवू शकता, ते महत्त्वाचा व्हॅलिड मुद्दा आहे. आपण या ठिकाणी मांडला. डिजी लॉकर मधून जे लायसन आपण दाखवलं जाणार आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे. कार्यक्रमात आपल्याला फोन येतोय. रवींद्रजी कुडाळकर आपल्याला फोन करतायत जळगाव या ठिकाणाहून. कुडाळकरजी कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न नमस्कार. विचारा. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, हा प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सर्वसामान्य जनता हं. यामधील सुसंवाद राखण्याच्या दृष्टीने आणि आपल्या कार्यालयाचं काम हे सहज सुलभ लाभ जनतेला मिळण्याच्या दृष्टीने, हा हा ती सेवा देखील पारदर्शकपणे मिळण्याच्या दृष्टीने हं. आणि जनता ही अगदी कम्फर्टेबल पोझिशनला गेली पाहिजे आपल्या सेवांचा लाभ घेताना आणि आपल्या अधिकाऱ्यांनाही कुठला त्रास न होता बरं. व काम सुसह्य होण्याच्या दृष्टीने काय केलं जावं असं आपणास वाटतं व आपण कशा प्रकारे प्रयत्न करता. धन्यवाद. बरोबर. हो कुडाळकरजी धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर आपण नक्कीच जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपणा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण रस्ता सुरक्षा आणि आरटीओ कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवा या विषयावर चर्चा करतो आणि शिवाजी विभूते सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. विश्रांतीपूर्वी आपल्याला एक फोन आला होता रवींद्रजी कुडाळकर यांचा. तर त्यांचा प्रश्न असा होता की आरटीओ ऑफिस आणि सर्वसामान्य जनता यामधील संवाद जो आहे तो सुलभ कशा प्रकारे होता येईल यासाठी काय करावं लागेल आपल्याला. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला कुडाळकर यांनी की हा सुसंवाद कसा व्हायला पाहिजे. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा संवाद एक तर कमी करण्यासाठी शासनाने काय केलं, बऱ्याचशा सेवा ऑनलाईन केलं. तुम्हाला आता मी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचशा सेवा ऑनलाईन केलं, तुम्हाला संवादच हा कमी होऊन गेला. पण तरी तुम्हाला पक्का लायसन्स काढायचं आहे, तुम्हाला रिन्युअल ऑफ लायसन्स अर्ज जमा करायचा आहे, तुम्हाला वाहनाचं फिटनेस काढायचं आहे. या सेवांसाठी तुम्हाला ऑफिसला यावंच लागतं, तुमची गाडी घेऊन लागतं, तुमचं लायसन्स तुम्हाला ट्रायल द्यायचं, तुम्हाला स्वतःला लागतं. हा संवाद वाढवण्यासाठी आम्ही काय केलं, प्रत्येक ऑफिसला आता बऱ्याचशा ऑफिसेसला पब्लिक रिलेशन ऑफिसर किंवा PROची एक नेमणूक केलेली असते. तुम्हाला त्या ठिकाणी सगळी तुम्हाला माहिती ऑफिसमध्ये कुठे काय चालणार आहे, तुमचं काम कुठे असणार आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाते. सोबतच कुठलाही अधिकारी कार्यालयातला, मी ज्या साधारणपणे 4 वर्ष होऊन गेलं मी या कार्यालयामध्ये जॉईन करून, तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर विचारलं की तुमचं असंच काम आहे ते कुठं होईल काय होईल, तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी ती माहिती दिली जाते. तुम्ही क्लरिकल सेक्शनला पण त्या ठिकाणी विचारा की अर्ज कसा जमा करायचा, कुठे जमा करायचा, ते पण तुम्हाला माहिती भेटून जाते. आणि अदरवाईज PRO जर तिथे कार्यरत असेल कार्यालयामध्ये तर तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितपणे देईल आणि तुम्ही कुठल्या खिडकीला जायचं तुम्हाला लिहून म्हटलं तर तिथपर्यंत तो देऊ शकतो. त्यामुळे सुसंवाद वाढवण्यासाठी खूप शासन प्रयत्नशील आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा फक्त लाभ घ्या. खरं तर प्रादेशिक परिवहन मंडळ हे नागरिकांना सुविधा देण्यासाठीच निर्माण केलं गेलेलं आहे आणि आपण ऑफिसला गेल्यानंतर आपल्याला सगळे सहकार्य करतील यात शंका नाही. साहेबांनी आपल्याला याबद्दल सांगितलं. सर आता बऱ्याच वेळा दुचाकी स्वार जे आहेत ते आणि पादचारी यांना सगळ्यात असुरक्षित घटक या व्यवस्थेमधलं म्हटलं जातं. तर यामागं कारण काय आहे याचा खुलासा आपण कशा पद्धतीने कराल. याचं कारण महत्त्वाचं असं आहे, आपल्याकडे अपघातांची जी आकडेवारी आहे ते तुम्हाला मी नंतर थोडक्यात सांगणारच आहे की रस्ता सुरक्षा हे विभागाचा मुख्य उद्देश काय. पण त्याच्या आधी एक कारण एक महत्त्वाचं असण्याचं असं आहे की आपल्याकडे जे अपघाती मृत्यू होतात, अपघातांचं प्रमाण तर खूप जास्त आहे आपल्याकडे, ट्रेमेंडस आहे, पण अपघाती मृत्यू जे होतात तर त्या मृत्यूमधले 60% जास्त अपघात हे टू व्हीलर चालकांचे किंवा दुचाकी चालकांचे असतात. मग हे अपघात आपल्याला कमी करायचे आहे आणि त्यांना सुरक्षितता कुठलीच नसते. टू व्हीलर चालकाला त्याला एअरबॅग असते ना, त्याला बॉडी साईडने असते ना, कुठलीच त्यासाठी सेफ्टी नसते, म्हणून त्यांना वल्नरेबल किंवा असुरक्षित असं म्हटलं जातं. आता आकडेवारी जर तुम्हाला मागच्या वर्षी सांगितली 2022 सालची, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण देशामध्ये 3 नंबरला होतो अपघाती मृत्यूंमध्ये. 14,800 प्लस आपल्याकडे अपघात यावर्षी 2022 मध्ये झाले होते. त्याच्यातले 7,700 पेक्षा जास्त अपघात हे फक्त दुचाकी चालकांचे होते. त्याच्यामुळे यांना मोस्ट वल्नरेबल असं म्हटलं जातं, यांच्या सुरक्षितता कुठलीच नसते म्हणून यांना वल्नरेबल असं म्हटलं जातं. मग यासाठी आपण माननीय परिवहन आयुक्तांनी एक सेपरेट लेटर काढलं. 154D जे आहे, विदाऊट हेल्मेट जे गाडी चालवत असेल त्यांच्यावरती कारवाईसाठी आपण 194D अंतर्गत करत असतो. आता शासनाने असं परिवहन आयुक्तांनी परिपत्रक काढलंय की जे शासकीय आस्थापना असतील, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, त्या ठिकाणी पण जाऊन आम्ही नोटीस देतोय त्यांना की तुम्ही तुमच्या कार्यालयात विदाऊट हेल्मेट कोणालाच एंट्री देऊ नका. यासाठी आम्ही एक सेपरेट त्यांना नोटीस देतोय. आणि जर तुम्ही एंट्री तशी देत असाल तर तुमचे जे कोणी हेड असेल त्यांना या ठिकाणी जबाबदारी पकडला जाईल. मग आम्ही काय करतो की नंतर पण कधी मग प्रत्येक वेळी आम्ही एंट्रीला पण चेक करतो. नंतर कधी आलो तर मग आम्ही त्यांना असं पण सांगितलं की तुम्ही तुमच्या कार्यालयाच्या एंट्रीला जो CCTV असेल
तर सीसीटीव्ही पण आम्ही चेक करतो आणि सीसीटीव्ही मध्ये आम्हाला नंबर दिसला की हा नंबर प्लेट गाडी जाते बाबा, की विदाऊट हेल्मेट गाडी जाते, तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही त्या आपण सीसीटीव्ही विभागाच्या वतीने परिपूर्ण काळजी घेतच आहात. कार्यक्रमात आपल्याला फोन येतोय. राकेशजी गायकवाड आपल्याला फोन करतायत अहमदनगर या ठिकाणाहून. हॅलो हॅलो, राकेशजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. प्रश्न विचारा. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की लर्निंग लायसन्सची एक्झाम दिली आहे, परंतु बरं. लायसन्स ऑनलाईन मिळत नाही, तरी त्यासाठी काय करावे? आणि प्रश्न समजलेला आहे. गायकवाडजी आणि धन्यवाद. अजून एक सर प्रश्न होता माझा. हम्म. हॅलो, बोला बोला, हा, बोला बोला. आपले ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसताना आरटीओचा जो ऑनलाईन फाईन टाकला जातो, तर तो कसा कॅन्सल करता येईल आपल्याला? बरं, आपले सांगतो दोन्ही तुम्हाला. प्रश्न समजलेले आहेत. धन्यवाद. सर काय सांगाल आता? आताच मी तुम्हाला सांगितलं की लर्निंग लायसन्स तुम्हाला ऑनलाईन काढू शकता तुम्ही. तुम्हाला वेबसाईट पण सांगितली कशी प्रोसेस आहे. तुम्हाला लर्निंग लायसन्स ऑनलाईन एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्स ऑनलाईनच भेटणार आहे. परंतु तुम्ही असा प्रश्न जो विचारला की लर्निंग लायसन्स एक्झाम दिलेली आहे पण तरी बी लर्निंग लायसन्स ऑनलाईन भेटत नाही, त्यासाठी काय करायचं, हा एक आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दररोज ऑफिसला 2-3 लोक तरी असे असतात की मी सर एक्झाम दिलेली आहे, एक्झाम पास झालो, तरी मला ऑफिसला यावं लागतं. तिथं खाली एक नोट येते की काइंडली व्हिजिट द आरटी ऑफिस. मग फेसलेस सेवाचा मला काय फायदा? तर यासाठी असं असतं की लर्निंग लायसन्सचा मेन उद्देश तुम्हाला मी सांगितला की तुम्हाला वाहतुकीचे नियम माहीत आहेत की नाही हे जाणून घेणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. मग तुम्ही ती एक्झाम त्यासाठी स्वतः देणं अपेक्षित आहे. आधी काय व्हायचं, ज्यावेळेस आणि ती एक्झाम तुम्ही वेब कॅममध्ये द्यायची, तुमचा आधार कार्डवरचा फोटो आणि एक्झाम जी व्यक्ती देते ते फोटो पण तिथं मॅच व्हायला पाहिजे, तरच ती एक्झाम कंटिन्यू होते. त्यात आणखी एक गोष्ट अशी आहे, तुम्ही वेबकॅममध्ये ज्यावेळेस एक्झाम देत असाल त्या व्यक्तीला कोणी पाठीमागून एड करू नये किंवा हेल्प करू नये किंवा दुसरी कोणी एक्झाम देऊ नये. म्हणून तो वेबकॅम तुम्ही स्ट्रेट तुमच्याकडेच ठेवायचा आहे. तुम्ही एक्झाम चालू असताना जर राईट लेफ्ट बघाल किंवा पाठीमागून कोणतरी गाईड करतंय, त्या पाठीमागे आवाज आला, त्या वेबकॅममध्ये जर आवाज आला तर ती एक्झाम स्टॉप होऊन जाते. किंवा कधी कधी एक्झाम तुमची पूर्ण दिली जाते परंतु एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ते लायसन्स ऑनलाईन भेटत नाही. त्यावेळेस तुम्ही ऑफिसला व्हिजिट करावं लागतं. का तर तुम्ही ते सर्व्हर आहे एक, आणि त्या सर्व्हरमध्ये जर काय प्रॉब्लेम आला, आवाज पाठीमागचा आलाय किंवा कोणी डोकावत आहे, तर ते सर्व्हरला असं वाटतं की एक्झाम दुसरी कोणतरी दिली किंवा ते त्याला मदत करते. तर त्या केसमध्ये मग तुम्ही ते एक्झाम ऑफिसला यायचं, तिथे पण आम्हाला ते दिसतं व्हायोलेशन काय आहे, त्यानुसार ते ऍक्सेप्ट किंवा रिजेक्टचा ऑप्शन असतो, त्याप्रमाणे तुम्हाला ते लायसन्स, जर तिथे काहीच प्रॉब्लेम नसेल फक्त सर्व्हरचा इश्यू असेल तर तुम्हाला लायसन्स त्या ऑफिसला भेटून जातं. दुसरा प्रश्न असा होता, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसताना जर चलन त्या ठिकाणी त्यांना हे केलं म्हणजे फाईन जर आकारला गेला तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे, ते कॅन्सल करता येतं का, असा त्यांचा प्रश्न. त्यासाठी कॅन्सल करता येतं. तुम्ही ऑफिसला ज्यावेळेस आम्ही गाडीत थांबवणार असेल, तुम्ही लायसन्स तुम्हाला विचारलं, बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं की लायसन्स त्यांच्याकडे असतं, काढलेलं असतं त्या व्यक्तीने, परंतु ते लायसन्स सोबत बाळगलेलं नसतं. त्यावेळेस ते फक्त नॉट प्रोड्यूसचा 500 रुपयाचा फाईन आम्ही देत असतो. पण कधी कधी त्या व्यक्तीत लायसन्सच काढलेलं नसेल तर मग त्याला 5,000 रुपयाचा फाईन त्या ठिकाणी होत असतो. जर चालक मालक एकच असेल तर त्याला 5,000 रुपयाचा फाईन आहे. परंतु तुम्हाला तो लायसन्स फाईन कॅन्सल करायचा, तुमच्याकडे लायसन्स आहे, तुम्हाला नंतर वाटलं की लायसन्स आहे, तर तुम्ही ऑफिसला या. ऑफिसला ज्या ऑफिसला चालन आहे त्या ऑफिसला या, तिथे खटला विभाग म्हणून एक असतो, त्या खटला विभागामध्ये जा, तुम्ही तुमचं लायसन्स दाखवा, व्हॅलिड लायसन्स, 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते चालन तुमचं 15 दिवसांच्या आत. हो. अच्छा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जर आपल्याला असा कोणत्या प्रकारचा फाईन आकारला गेला असेल तर आपलं लायसन आपण जवळच्या ऑफिसला जाऊन प्रोड्यूस करून हा फाईन रद्द करू शकता. सर, आता आपल्या विभागाचा रस्ता सुरक्षा हा एक महत्वाचा उद्देश आहे, महत्वाची भूमिका आहे, तर रस्ता सुरक्षा हीच भूमिका आपण का स्वीकारली आहे? रस्ता सुरक्षा ही भूमिका स्वीकारण्याचं खूप महत्वाचं कारण आहे. कधी कधी असं म्हटलं जातं की काही गोष्टींमध्ये आपण नंबर 1 नसायला पाहिजे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भारत आपला हा अपघातांमध्ये जगामध्ये पण रँक 1ला येतो. कारण त्याचं असं आहे की सर, निश्चित या मुद्द्यावर आपण येऊयात. महत्वाची गोष्ट आपण सांगताय. कार्यक्रमात फोन येतोय. कापसेजी आपल्याला फोन करतायत सोलापूर या ठिकाणाहून. मधुकरजी कापसे आपल्याला फोन करतायत सोलापूरहून. सर नमस्ते, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. हॅलो कापसेजी, कार्यक्रमात स्वागत आहे, आपला प्रश्न विचारावा. नमस्कार सर. नमस्कार. मला विचारायचं होतं की माझं वय वर्ष 56 आहे. बर, हा बोला बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की आणि मला मोटरसायकल लायसन काढायचं होतं. बरं, तर ते काढता येईल का, असा आपला प्रश्न आहे. विभूते सर, आपण काय सांगाल? 56 वय आहे त्यांचं आणि त्यांना लायसन म्हणजे परवाना काढायचा आहे, काय करता येईल? तुम्ही लायसन्स 56 वय असताना 100% काढू शकता. लोकांना असं वाटतं की माझं खूप वय झालं म्हणून मला लायसन्स भेटत नाही, असं काय नाही. लायसन्स काढायला वयाची कुठलीही कायद्याने अट घातलेली नाही. तुम्ही 56 वय असेल किंवा 60 असेल तर तुम्ही लायसन्स काढू शकता.
तुम्हाला ते लायसन्स फक्त किती व्हॅलिड मिळेल हे त्याचं तुम्ही किती वयामध्ये काढताय त्यानुसार तुम्हाला त्याची लायसन्सची व्हॅलिडिटी फक्त ठरत असते. त्याची वैधता त्याची वैधता ठरत असते. आता तुम्ही 56 वय तर तुम्हाला तुम्हाला 5 वर्ष लायसन्स भेटेल. तुम्ही फक्त त्यासाठी मेडिकली फिट पाहिजे आणि मेडिकली फिट असल्यानंतर ऑफिसला रेग्युलर प्रोसेस तुम्ही लर्निंग लायसन्स काढा, पक्का लायसन्स काढा, ऑफिसला ट्रायल द्यायला व्यवस्थित नियमानुसार जो काही ट्रॅक आहे तो व्यवस्थित पास व्हा, लायसन्स तुम्हाला 100% भेटून जाईल. वयाची कुठली यासाठी अट नाही. तुम्ही फिजिकली फिट असणं आवश्यक आहे आणि गाडी व्यवस्थित चालवून दाखवायची. खरं आहे. यापूर्वी आपण रस्ता सुरक्षा या भूमिकेबद्दल या संकल्पनेबद्दल आपण माहिती देत होता, तर आपण विभूते सर काय सांगाल? रस्ता सुरक्षा ही खूप महत्त्वाचा प्रश्न आपला आहे. संपूर्ण आमचा विभाग 24/7 यासाठी काम करतोय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. कारण आपल्याकडे अपघाती मृत्यूचं प्रमाणच तेवढं आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतामध्ये 4 ते 4.5 लाख ऍक्सिडेंट होत असतात आणि त्याच्यापैकी दरवर्षी 1.5 लाखाच्या आसपास अपघाती मृत्यू फक्त होत असतात. बरं. आता हे 1.5 लाख म्हणजे खूप मोठी संख्या असं वाटतं मला. कारण दुसरं महायुद्ध जे झालं होतं 1945च्या आसपास जे झालं होतं दुसरं महायुद्ध, तर ते दुसऱ्या महायुद्धावेळेस म्हणतात की 1.5 लाखाच्या आसपास किंवा प्लस मायनस थोडेसे काहीतरी लोक त्याच्यामध्ये गेले होते. तर 1.5 लाख लोक गेले म्हणजे, आणि आता आपल्याकडे दरवर्षी म्हणजे थोडक्यात आपण जात आहे दरवर्षी आपण दुसरं महायुद्ध रस्त्यावरती खेळतोय. अतिशय गंभीर. परंतु ही लोक त्याला गंभीरपणे घेतलं जात नव्हतं. म्हणून आपण रस्ता सुरक्षा ह्या प्राईम मोटो डिपार्टमेंटचा ठेवला आणि हा मोटो ठेवून मग आपण हा विभाग काम करत असतो. आणि दुसरी गोष्ट आणखी एक सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ऍक्सिडेंट्स अपघातांचं किती प्रमाण आहे. 14,800 पेक्षा फक्त 2022 मध्ये येतात आणि हे अपघाताचं मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी हा विभाग दिवस रात्र काम करतच आहे. आणि हे अपघात फक्त आता तुम्हाला जे सांगितलं की 1.5 लाख लोक जात आहेत, हे लोक 1.5 लाख फक्त लोक जात नाहीत, तर ते त्याच्या पाठी तेवढे कुटुंब असतात. हे जे 1.5 लाख लोक जातात ना त्याच्यापैकी साधारणपणे 70% आसपास घरातले कर्ते पुरुष असतात. आणि हे न भरून येणारं नुकसान आहे. न भरून येणारं नुकसान आहे आपल्या नक्की देशाचं आहे, राज्याचं आहे, न भरून येणारं नुकसान आहे. आणि 70% कुटुंब म्हणजे 70% लोक म्हणजे 70% कुटुंब असतात. तेवढी लोक रस्त्यावरती अपघातामुळे मृत्यू झाल्यामुळे तेवढे लोक रस्त्यावरती येत असतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण रस्ता सुरक्षा हे प्राईम मोटो डिपार्टमेंटचं ठेवलेलं आहे. बरोबर. अतिशय महत्त्वाचा उद्देश ठेवून आपलं विभाग जे आहे ते या ठिकाणी नागरिकांना सेवा देण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अविरत कार्यरत आहे. खरोखरच हे खूप कौतुकास्पद आहे सर. आता आपल्याला वॉक राईट हा एक संकल्पना आहे आपल्या विभागामार्फत. फार कमी जणांना कदाचित याबद्दल माहिती असावी, तर ही संकल्पना आपण उघडून सांगावी. वॉक ऑन राईट अशी एक संकल्पना आपण या वर्षीपासून राबवतोय संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये. यावर्षी काय झालं, जो दरवर्षी जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह आपण सेलिब्रेट करत असतो आणि हा सप्ताह फक्त ऑफिसच्या कार्यालयीन आदेशाने आपण करत असतो. परंतु आम्ही वर्षभरच रस्ता सुरक्षेसाठी काही ना काही काम करतच असतो. पण या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही एक नवीन संकल्पना यावेळेस लोकांसमोर आणली, ती म्हणजे वॉक ऑन राईट संकल्पना. म्हणजे रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चाला. तर असं का लोक असं विचारायचे की असं का? आता आम्ही बऱ्याच वेळा जे वारीने लोक जाणार आहेत, पंढरपूरचे वारी असेल किंवा आम्ही जे नाशिक ठिकाणच्या ठिकाणी काम करतो, शिर्डीला जाणारे बरेचसे लोक ही चालत जात असतात, पायी जात असतात. ते त्यांना पण आम्ही सांगायचो. पण लोकांना हा प्रश्न पडायचा की असं का उजव्या बाजूने का चालायचं? लहानपणापासून आपल्याला सांगितलं असतं की गाडी पण तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवा आणि तुम्ही रस्त्याने पण रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवा असं सांगितलं असतं. तर याचं कारण खूप महत्वाचं आहे. दरवर्षी भारतामध्ये साधारणपणे 18 ते 20 हजार पायी चालणारे लोक फक्त मृत्युमुखी पावत आहेत. आणि 18 ते 20 हजार पायी चालणारे लोक मृत्युमुखी पावणं म्हणजे खूप मोठा आकडा आहे असं मला वाटतं. आणि तो आकडा कंट्रोलमध्ये यावं म्हणून आपण काय केलं, वॉक ऑन राईट संकल्पना चालू केली. मी चालताना मी रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला. म्हणजे काय होईल, जो गाडी चालवतो व्यक्ती तो रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणार आहे, त्यावेळेस तुम्ही त्याच्या उजव्या बाजूने असणार, म्हणजे तुम्हाला समोर येणारी गाडी दिसेल आणि संभाव्य धोका जो आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो. आणि हे अपघातांचं आणि मृत्यूंचं जे प्रमाण आहे ते आपल्याला यातून कमी करता यावं म्हणून आपण रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चाला असं समोरून येणाऱ्या गाडीची हालचाल आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि आणखी एक गोष्ट की ज्या ठिकाणी फुटपाथ असेल, शहराच्या ठिकाणी फुटपाथ असत असं, जर ठिकाणी फुटपाथ असेल तर तुम्ही डाव्या बाजूने चालू शकता, काही हरकत नाही. कारण फुटपाथ हा फक्त चालण्यासाठीच असतो. पण नसेल फुटपाथ तर तुम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला असा विभाग सल्ला देत असतो. बरोबर. अतिशय महत्वाची भूमिका आपल्या विभागामार्फत ही राबवली जाते. वॉक ऑन राईट म्हणजे उजव्या बाजूने चाला ही संकल्पना. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण रस्ते सुरक्षा आणि RTO कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवा या विषयावर चर्चा करतोय आणि विभूते सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आता BH सिरीज वाहनांमध्ये ही एक नवीन संकल्पना आलेली आहे, तर याविषयीची माहिती आपण काय द्याल?
असं झालं की आपल्याकडे ज्या वाहनांची नोंदणी होते ती MH नी आधी सुरू व्हायची, परंतु आता नवीन आपण रस्त्यावरती बघतोय कधी कधी BH सुरुवातीला असतं, BH असतं नंतर एक इयर असतं कुठला तरी. तर हे असं का? सुरुवातीला एक मॅन्युफॅक्चरिंग इयर असतं, रजिस्ट्रेशन इयर असतं, नंतर BH असतं. लोक असं विचारतात की हे असं का, ही नवीनच रजिस्ट्रेशन प्लेट आलेली आहे. तर ह्याच्या पाठीमागचा उद्देश शासनाचा खूप चांगला होता. असं व्हायचं की तुम्हाला नॉन ट्रान्सपोर्ट तुमची जी गाडी असेल, तुमची जी कार असेल, तुम्ही बाहेरच्या राज्यात कधी जाणार असाल तर तुम्ही जो गाडी रजिस्टर करता किंवा गाडीची नोंदणी होते तो तुम्ही जो टॅक्स भरता तो त्या राज्याचा भरलेला असायचा. तुम्हाला पण दुसऱ्या राज्यामध्ये जर गाडी वापरायची, नॉन ट्रान्सपोर्ट गाडी असेल तर तुम्हाला त्या पिरियडचा टॅक्स तुम्हाला भरायचा आहे. नॉन ट्रान्सपोर्ट जर तुमची गाडी असेल आणि तुम्हाला बाहेरच्या राज्यात जायचं आहे आणि तिथे 1 वर्षापेक्षा जास्त जर तुम्हाला त्या राज्यामध्ये राहायचं आहे, आता हे राहायची वेळ कोणाला यायची की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कोणी एम्प्लॉय आहेत ते किंवा MNC कंपन्या ज्यांची 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये हे आहेत, ब्रांचेस आहेत, अशा कंपन्या, तर यांचे एकदा ट्रान्सफर झाले की ते तिकडे वर्षानुवर्ष तिकडेच त्यांना राहावं लागायचं. मग त्यांनी टॅक्स या राज्याचा भरलाय, मग त्यांना दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तिकडे राहायचंय, कामानिमित्त असेल किंवा आणखी कुठल्या कारणानिमित्त असेल. तर असं काय व्हायचं की मग यांना त्या राज्यामध्ये जायचं, कारण आपला कायदा काय सांगतो, तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त दुसऱ्या राज्यामध्ये गाडी वापरायची तर तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी तिकडं करणं आवश्यक आहे. मग तुम्ही गाडीची नोंदणी तिकडं करायची, तिकडचा टॅक्स भरायचा, परत तुम्ही ज्या राज्यामध्ये गाडी वापरायची तिकडं रिफंडसाठी अप्लाय करायचा. अतिशय किचकट प्रक्रिया. हां, आणि रिफंडसाठी अप्लाय करून मग तुम्हाला तो रिफंड भेटणार, हे तुम्हाला चक्कर मारावं लागायच्या. म्हणून काय केलं सेंट्रल गव्हर्नमेंटने, असं केलं की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्प्लॉय असाल किंवा तुमची MNC कंपन्यात जर असतील, तिथं तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला फक्त ते व्हॅलिड प्रूफ तसे द्यावं लागतात. ते तुम्ही दिल्यानंतर तुम्ही BH सिरीजची ही गाडी घेऊ शकता. ही गाडी घेतल्यानंतर तुम्ही फक्त एकदाच रजिस्ट्रेशन तुमचं होणार आहे, ते पण तुम्हाला ऑफिसला त्याच्यासाठी जायची आवश्यकता नाही आहे. आणि तुमचा टॅक्स तुम्ही दर 2-2 वर्षांनी हा टॅक्स तुम्हाला भरायचा. तुम्हाला जर आधी तो 1 टाइम तुम्ही भरायचा तर तुम्हाला तो दर 2-2 वर्षांनी टॅक्स भरायचा. मी तुम्हाला एकदा अमाऊंट छोटी टप्प्यामध्ये भरायची येते. आणि सगळ्यात महत्त्वाचा यासाठी फायदा काय की तुम्हाला ऑफिसला यासाठी जावं लागत नाही. अच्छा, तुम्ही तो जो टॅक्स आहे तुम्ही ऑनलाईन भरू शकता. परिवहन सेवा तुम्हाला जी वेबसाईट सांगितली ते वाहन रिलेटेड सर्व्हिसेस तुम्ही बघितलं, पहिलाच ऑप्शन येतो पे युअर टॅक्स. पे युअर टॅक्स तुम्ही टाकलं, तुम्ही क्लिक करा, तुमचा गाडी नंबर टाका, तुम्ही टॅक्स तुमचा ऑनलाईन भरू शकता. वेळेची बचत या ठिकाणी होते. हो, बरोबर. सर, आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या समृद्धी महामार्गाविषयीचा हा प्रश्न आहे. खरं तर शासनाचा अतिशय चांगला उद्देश आहे की कमी वेळेमध्ये जास्त अंतराचा प्रवास, पल्ला जो आहे तो प्रवासांनी गाठावा, या उद्देशाने हा महामार्ग सुरू केला आहे. पण काही नागरिकांच्या चुकांमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे अपघातांची मालिका जी आहे, प्रमाण आहे, ती दिवसेंदिवस वाढत आहे. तर याविषयीची अधिकृत माहिती आपण काय द्याल? समृद्धी महामार्ग शासनाचा एक महत्वाकांक्षी हा एक प्रोजेक्ट होता. साधारणपणे 710 किलोमीटरचा हा एक समृद्धी महामार्गाचा प्रोजेक्ट आहे. नागपूर टू मुंबई, म्हणजे मुंबईवरून आपले राजधानी उपराजधानी यांना दोघांना तो जोडणारा एक प्रोजेक्ट आहे. आता हा 6 लेन हायवे आणि सिमेंटचा हायवे असल्यामुळं आणि तुम्ही स्पीड मॅक्झिमम जे दिले ते 120 किलोमीटर पर आवर या ठिकाणी दिलेलं आहे या समृद्धी महामार्गावर. आपण दाखवतोय प्रेक्षकांना, म्हणजे 120 किलोमीटर पर आवर स्पीड, त्या स्पीडपर्यंत तुम्ही गाडी चालू शकता. परंतु तुम्ही जसं म्हटलं की याच्यामध्ये अपघात जास्त होत आहेत. अपघात जास्त होण्याची प्रमुख कारण काय आहे तर ओव्हर स्पीडिंग. 120 पर kmph जरी गव्हर्नमेंटने तुम्हाला अलाउड केलं त्या ठिकाणी चालायला, आता त्या ठिकाणी आम्ही स्पीड गनने पण कारवाई करत असतो. ओव्हर स्पीडच्या केसेस आम्ही त्या ठिकाणी करत असतो. बऱ्याचशा गाड्या 140, 150 या स्पीडने असतात. आणखी त्या ठिकाणी एक दुसरं कारण आहे की हायवे हिप्नोसिस आपण त्याला म्हणतो. खूप कंटिन्युअसली स्ट्रेट हायवे असल्यामुळे, स्लाइडवर आपण दाखवतोय प्रेक्षकांना ही कारण. महामार्ग समूह दुसरं तुम्हाला जे कारण सांगितलं की खूप कंटिन्युअसली स्ट्रेट हायवे आहे, तिथे रिफ्रेशमेंट पॉईंट अजून काही एवढं नाही आहेत. गव्हर्नमेंट डेव्हलप करता येते, लवकरच ते डेव्हलप पण होऊन जातील. तुम्हाला हिप्नोसिस होतं, तुम्हाला झोप यायला लागते कंटिन्युअसली स्ट्रेट ड्रायव्हिंगमुळे. मग तुम्हाला थोड्या वेळाने तिथे आराम करा असा सल्ला त्या ठिकाणी दिला जातो. पहिलं जे तुम्हाला कारण सांगितलं की खूप ओव्हर स्पीडिंग, लोक खूप अतिवेगाने वाहन त्या ठिकाणी चालवत आहेत. आम्हाला त्या ओव्हर स्पीडच्या केसेस पण त्या ठिकाणी आम्ही दरवेळेस करत असतो. अति वेगाने वाहन चालवणं हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की आपल्या देशामध्ये जेवढे अपघात होतात त्यापैकी साधारणपणे 60% आसपास अपघात हे फक्त अतिवेगाने. सर, आपण या मुद्द्यावर निश्चित येऊया. अतिशय महत्त्वाची बाब आपण सांगताय. कार्यक्रमात फोन येतोय आपल्याला. दादा उबाळेजी फोन करतायत आपल्याला जामखेड या ठिकाणाहून. उबाळेजी नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की RTO कार्यालयातर्फे जे ऑनलाईन फाईन मारली जाते तर ती फाईन काही लोक भरत नाहीत. मग ती फाईन त्यांच्या अकाउंट मधून कट होण्यासाठी पुढील उपाययोजना काय असतील हे मला विचारायचं आहे. आणि प्रश्न दुसरा असा आहे की काही लोक त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन, भारत सरकार, पोलीस आणि प्रेस अशा प्रकारच्या नावांचा वापर करत असतात. तर ही नावं कायद्यानुसार वापरणे अलाउड आहे की नाही याबद्दल सांगा सर.
उबाळेजी, आपले दोन्ही प्रश्न विषयाला अनुसरून आहेत, समर्पक आहेत. सर, आपण पहिला प्रश्न जो आहे त्यांचा की ऑनलाईन सुविधा जी आहे या अकाउंटमधून जो फाईन कट व्हायला पाहिजे तो कशा प्रकारे होतो, यासाठी काय योजना केलेली आहे? त्यांचं असं म्हणणं होतं की ऑनलाईनमध्ये डायरेक्टली तुमचं फाईन अकाउंटमधून कट होण्याविषयी शासनाचं काही धोरण आहे का? तर ऑनलाईन सध्या तरी असं कुठलंच धोरण शासनाचं नाही की तुम्हाला फाईन पडल्यानंतर ते डायरेक्टली अकाउंटमधून कट होईल असं शासनाचं कुठलं धोरण नाही. तुम्हाला चलानचा मेसेज फक्त ऑनलाईन येणार आहे आणि तो मेसेज ऑनलाईन आल्यानंतर तुम्हाला तिथे लिंक पण असेल, तो तुम्ही पे करायचा आहे. चलान नंबर तिथं क्लिक करा, चलान लिंक असेल ओपन करा, चलान नंबर टाका आणि मग तुम्ही तो ऑनलाईन फाईन पेज करा. पण डायरेक्टली कट होण्यासाठी कुठलंही शासनाचं धोरण नाहीये. अच्छा. आणि दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार अशी नावं कारण नसताना गाड्यांवरती लिहिली जातात, ते स्टिकर लावले जातात, ते कितपत योग्य आहे कायदेशीरित्या? हे शासनाच्या ज्या गाड्या आहेत, जे शासकीय गाड्या आहेत, ऑफिशियल गाड्या शासनाच्या आहेत, त्यावरतीच फक्त तुमचा पोलीस असेल, महाराष्ट्र शासन जे काय असेल ते बोर्ड लावणं फक्त अलाउड आहे. परंतु बऱ्याच वेळा ह्यांनी प्रश्न असा विचारला की खाजगी गाडीवरती लोक तसा बोर्ड लावतात, पोलीस लावतील, प्रेस लावतील किंवा महाराष्ट्र शासन लावतील, तर हे नियमानं अलाउड नाही. याच्यावरती कंप्लेंट आल्यानंतर आम्ही ऑफिशियली कारवाई करतच असतो. मागच्याच महिन्यातली एक न्यूज पण तुम्ही बघितली असेल, कुठल्या तरी अधिकाऱ्यावरती कारवाई केल्याची एक न्यूज होती. तो अधिकारी ते न्यूज होती. तर तुम्ही प्रायव्हेट तुमच्या गाडीला ते अलाउड नाहीये कायद्याने, तुम्ही ते वापरू शकत नाही. बरोबर. अतिशय महत्त्वाच्या बाबी आपण या कार्यक्रमात विभूते सर सांगताय. आता या चर्चेपूर्वी आपण समृद्धी महामार्गावर जे अपघात होत आहेत त्याची कारणं आपण सांगितली, पण आता प्रशासन कशा प्रकारे काळजी घेत आहे, उपाययोजना राबवत आहे? प्रशासन समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी 24/7 कार्यरत आहे. त्याच्यामध्ये 2-3 विभाग हे कंटिन्युअसली जे काम करत आहेत ते आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक MSF आहे आणि दुसरा आहे RTO विभाग. म्हणजे RTO कार्यालयाकडून एक स्क्वॉड तिथे एक चेकिंगला असतं आणि MSF म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेस यांचं 24/7 तिथे पेट्रोलिंग चालू असतं. कंटिन्युअसली तिथे कुठं पण अपघात झाला की लगेच तिथे त्यांना कॅच करणं, त्यांना 108ला फोन करणं, ॲम्ब्युलन्सने त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पोच करणं, यासाठी ते काम करत असतात. दुसरं आहे ते म्हणजे RTOचे अधिकारी पण त्या ठिकाणी चेकिंग करत असतात. प्रत्येक जिथे एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहेत प्रत्येक पॉईंटला तिथे त्यांची चेकिंग चालू आहे. मग तुम्ही मागच्या महिन्यामध्ये जो एक गंभीर अपघात झाला समृद्धीवरती, त्याच्यामध्ये खूप प्रवासी गेले होते, दुर्दैवी अपघात होता. नंतर त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तो ड्रायव्हर ड्रंक होता. तो ड्रायव्हरने मद्यपान केल्यामुळे तो अपघात झाला असं त्यातून निष्कर्ष निघाला. त्याच्या ब्लड चेक केल्यानंतर ते लक्षात आलं. मग आता आपण तिथे कंटिन्युअसली ब्रेथ अनालायझर पण आपल्याकडे तिथे अधिकाऱ्यांना पुरवलेला आहे आणि ते अधिकारी त्या प्रत्येक बस चालकाला थांबून ब्रेथ अनालायझरने तो ड्रंक आहे किंवा नाही, जर डाऊट असेल तर त्याचे ब्लड सॅम्पल चेकिंगला परत पाठवलं जातं आणि ती वाहनं तिथंच रोखली जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिकने 2 महिन्यांमध्ये 26 मे पासून आपण चेकिंग तिथे चालू केली आणि जून आणि जुलै 2 महिन्यांमध्ये 4,000हून अधिक वाहनांना जी त्यांचं मुदत संपलेली असेल, फिटनेस नसेल किंवा ओव्हरस्पीडिंग करत असतील किंवा मद्यपान केलेलं असेल, अशा वाहनांना आपण तिथे प्रवेश नाकारलाय. म्हणजे एवढे अपघात कमी करण्याचं प्रमाण आपण तिथे करतो. मला वाटतं स्पीड गन सुद्धा आपण वेळोवेळी त्या ठिकाणी त्याची योजना केलेली आहे. याविषयी आपण काय सांगायचं? स्पीड गन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगितलं की समृद्धीवरती पण आम्ही स्पीड गनने ओव्हरस्पीडचे केसेस करतोय. आता कायदा असं सांगतो की ओव्हरस्पीड मी हे फक्त डोळ्याने ठरवू शकत नाही, कुठलाच माणूस किंवा अधिकारी ठरवू शकत नाही कुठली गाडी ओव्हरस्पीड आहे किंवा नाही. मग त्यासाठी स्पीड गनची आपण राज्य शासनाने तरतूद केली. ती पाठीमागे गन असते, ते लेझर असतो, त्याने गाडी किती स्पीडने चालली आहे ते त्या लेझरने अटॅच होतं आणि त्या लेझरने लगेच समोर जो ऑपरेटर आहे त्याला दिसतं आणि त्यासाठी एक स्पीड सेट केलेला असतो. त्यापेक्षा जास्त जर स्पीड होत असेल तर ते गाडी त्या नंबर त्याच्यामध्ये कॅच होतो आणि मग त्या वाहनाचा डेटा सुद्धा आम्हाला वाहनावरून फेच होतो आणि फेच झाल्यानंतर मग त्याला गाडी नंबर चेक करून तीच गाडी आहे का नाही मग त्याला ऑनलाईन ते आपण चलान देत असतो. अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. खरं तर हा महामार्ग, समृद्धी महामार्ग ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपलाच वेळ वाचावा आणि लवकरात लवकर आपण प्रवास आपला उरकावा या उद्देशाने चालू केला. पण आपण काही चुका करत आहोत. या चुका काय आहेत हे आपल्याला साहेबांनी लक्षात आणून दिल्या आहेत. तर नक्कीच यामध्ये आपण सुधारणा करू आणि त्या दृष्टीने या महामार्गावरून प्रवास करू. आता सर, अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या ज्या बस आहेत त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. तर यासाठी मुलांची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या विभागामार्फत या शालेय बसेससाठी काय काळजी घेता, योजना आखता तुम्ही? शालेय मुलांची वाहतूक हा एक खरंच खूप महत्त्वाचा आणि भावनिक मुद्दा दरवर्षी असतो. यासाठी आम्ही दरवर्षी काय करतो, एक सेपरेट त्यासाठी ड्राईव्ह घेत असतो स्कूल बस चेकिंगचा. स्कूल बसला खूप नियमावली आणून दिलेल्या शासनाने आणि महाराष्ट्र, तुम्हाला चांगलं वाटेल हे ऐकून की स्कूल बसची पॉलिसी राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात पहिलं राज्य आहे की स्कूल बसची सेपरेट पॉलिसी आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा राबवली गेली. कारण ती खूप लहान मुलं त्याच ठिकाणी
त्यातून हे करत असतात. मग त्यासाठी ड्रायव्हरला पण बॅज असतो, मग ते वाहनाला पण संपूर्ण बंधन घालून देतात. त्याला कलर कुठला पाहिजे, शाळेचं नाव ते कुठलं पाहिजे, त्याला रॉड असतात. त्यानंतर पहिला जी स्टेप आहे त्या लहान मुलात त्यांना ती स्टेपची हाईट किती असं इथपर्यंत सगळे नियम घालून दिलेले आहेत. आणि या गाड्यांचं पासिंग आपल्याकडे होत असतं किंवा फिटनेस ऑफिसला होत असतं. तर स्कूल बसच्या बाबतीमध्ये कुठलीही हयगय न बाळगता प्रत्येक बारीक सारीक गोष्ट व्यवस्थित चेक करून आपण त्या गाडीला फिटनेस देत असतो. सोबतच आपण त्या ठिकाणी सेपरेट ड्राईव्ह सुद्धा घेत असतो. अच्छा, ही स्कूल बसला फक्त त्या ठिकाणी स्कूल बसेस चेक केल्या जातात की त्या स्कूल बस व्हॅलिड आहेत की नाही, डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत की नाही. आणि त्या ठिकाणी स्कूल बस एक कमिटी सुद्धा असते. प्रत्येक जिल्ह्याला एक स्कूल बस कमिटी असते. त्या शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक स्कूलमध्ये एक स्कूल कमिटी ऍक्टिव्ह असते. आणि त्या स्कूल कमिटीला आमचा एक प्रत्येक अधिकारी नेमून दिलेला असतो. त्यांची ठराविक पिरियड नंतर बैठक पण होत असते. मग त्या ठिकाणी आम्ही ड्रायव्हर पण बघतो, कोण ड्रायव्हर आहे, त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा चेक केलं जातं. तो व्यवस्थित ऑडिट हे केलं जातं. त्याचं ऑडिट पण केलं जातं. त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा चेक केलं जातं. त्याचं काही पोलीस रेकॉर्ड आहे की नाही हे पण त्या ठिकाणी चेक केलं जातं. आणि मग त्या कमिटीमध्ये मग ते डॉक्युमेंट सगळे त्या कमिटीला मग सूचना दिल्या जातात आमच्या अधिकाऱ्याकडून. आणि त्या ड्रायव्हरला सुद्धा स्पेशली सूचना दिल्या जातात, त्यांनी वाहन चालवताना कुठली काळजी घ्यायची. त्या ठिकाणी एक अटेंडर सुद्धा असणं आवश्यक आहे. परंतु पालकांना पण या निमित्ताने मी एक आवाहन करतो की तुम्हाला कुठेही स्कूल बसच्या बाबतीमध्ये किंवा प्रवासी वाहतुकीच्या बसच्या बाबतीमध्ये तुम्हाला वाटतं की कुठं तुम्ही चुकते, समोरची व्यक्ती ड्रायव्हर चुकतोय, कधी मोबाईल फोनचा वापर करतोय, अटेंडर त्या ठिकाणी नाहीये. पाठीमागच्या 2-3 महिन्यात एक अपघात झाला, त्या ठिकाणी त्या बसला अटेंडर नव्हता आणि तो मुलगा शाळेत स्कूल बसमधून खाली उतरला आणि त्या ह्याच्या चाकाखाली गेला. नाशिक मधलीच घटना आहे मला वाटतं ती. अटेंडर नव्हता, त्याच्यामध्ये घटना घडली. तर पालकांनी पण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला जर असं काय चुकीचं वाटतंय, ड्रायव्हर चुकीचं वागतोय, कोणी चुकीचं वर्तन करतोय, लगेचच ते कळवायला, लगेचच तुम्ही कार्यालयाला कळवा, त्या कमिटीला कळवा किंवा शाळेला कळवा. शाळा आम्हाला कळवतच असते. आवश्यक ती सर्व कारवाई त्या ठिकाणी करण्याचं काम प्रादेशिक परिवहन कार्यालय नक्की करतं. खूप चांगल्या पद्धतीने आपण या शालेय मुलांची काळजी आपल्या विभागामार्फत घेताय सर. आता पर्यायी इंधन म्हणजे पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून आपण इलेक्ट्रिक वाहनांकडे स्विच होतोय, बदल होतोय. त्या वाहनांची खरेदी करताना बरेच नागरिक दिसत आहेत. तर याविषयी अनेक गैरसमज आहेत. म्हणजे याचा परवाना कसा काढायचा इथपासून ते याची शाश्वती काय, हे चालणार आपल्या भारतीय रस्त्यांवर हे वाहन चालणार का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. आपण यावर थोडा प्रकाश टाकावा. इलेक्ट्रिक वाहनांना शासनाने खूप आता मोटिवेट केलेलं आहे. शासनाचे पॉलिसीज असते की इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावरती जास्त यायला पाहिजे. त्यासाठी शासन काय करतंय की तुम्हाला टॅक्समध्ये पण बेनिफिट त्या ठिकाणी देते प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना. आणि तुम्हाला जर रिक्षा चालवायची असेल, ई कार्ड किंवा ई रिक्षा असं त्याला म्हटलं जातं, रिक्षा चालवायची असेल त्या ठिकाणी तुम्हाला परमिट पण काढायची आवश्यकता नाही. ई रिक्षाला तुम्हाला परमिटची फीज खूप शासनाची 10,000च्या आसपास काहीतरी गव्हर्नमेंटची फीज आहे. ती तुम्हाला ती फीज पण सवलत भेटते, तुम्हाला टॅक्समध्ये पण सवलत भेटते. हे तुम्हाला व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत झालं. परंतु गैरसमज याचा असा व्हायला लागला आणि याच्यामध्ये पोल्युशन कमी होतंय, तुमचा नॉईज पोल्युशन पण कमी होतंय, एअर पोल्युशन कमी होतंय. हे त्याचे खूप चांगले बेनिफिट आहेत. परंतु यातून गैरसमज असे व्हायला लागले. आणि परत शासनाने काय केलं की टू व्हीलरला काही टू व्हीलर जे आहेत किंवा दुचाकी जे आहेत यांना रजिस्ट्रेशनमधून किंवा पासिंगमधून वगळलं की यांना पासिंगची आवश्यकताच नाही असं शासनाचं म्हणणं होतं. त्यातून एक पॉलिसी नवीन पुढे आली की लोकांना हा त्रासच नको, पासिंगचा त्रासच नको असं शासनाला वाटायला लागलं. म्हणून मग काय केलं, परंतु लोकांना असं वाटायला की कुठल्याच गाड्यांना पासिंगची आवश्यकता नाही. आणि पासिंगची आवश्यकता नाही लोकांना अजून असं वाटायला लागलं काही नागरिकांना की यासाठी लायसन्सची पण आवश्यकता नाही असं वाटायला लागलं. परंतु या ठिकाणी या माध्यमातून मी क्लिअर करून देतो या गोष्टी की दुचाकी जे वाहन आहेत की ज्यांची बॅटरी कॅपॅसिटी 0.25 किलोवॅटपेक्षा कमी असेल आणि ज्यांची मॅक्झिमम स्पीड जास्तीत जास्त वेग हा 25 किलोमीटर पर आवर पेक्षा कमी असेल, अशा वाहनांना फक्त रजिस्ट्रेशन मधून किंवा पासिंग मधून किंवा नोंदणीमधून सवलत दिलेली आहे. याच्यापेक्षा जास्त जर तुमची बॅटरी कॅपॅसिटी असेल किंवा जास्त मॅक्झिमम स्पीड असेल तर तुम्हाला त्या वाहनांना रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीची आवश्यकता नक्कीच आहे. बॅटरी बद्दल बोलताय साहेब, तर सोसायटीमध्ये आता चार्जिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चार्जिंग स्टेशन्स याचे कमी आहेत सुरुवातीला. तर रेसिडेन्शियल म्हणजे राहत्या सोसायटीमध्ये आपण चार्जिंग स्टेशन म्हणा किंवा चार्जिंगचा पॉइंट इलेक्ट्रिक घेणं कितपत योग्य आहे, त्यासाठी काही परवाना लागतो का? त्यासाठी हा परवाना जर जो असेल तर तो आमच्या विभागाकडून तर दिला नाही. आता भरपूर ठिकाणी चार्जिंग स्टेशन प्रायव्हेट होत आहेत, तर तुम्ही तिथं करून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये संबंधित विभागाची परवानगी घेऊन तुम्ही चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी उभारू शकता. एक महत्त्वाची गोष्ट राहून गेली की तुम्हाला जे सांगितलं, ज्या वाहनांना नोंदणीची आवश्यकता नाही, ज्या वाहनांना नोंदणीची आवश्यकता नाही त्याच वाहनांना फक्त लायसन्सची आवश्यकता नाही, बाकी वाहनांना लायसन्सची आवश्यकता नक्कीच आहे. मग तुमच्या गाडीला नंबर प्लेट असेल ना इलेक्ट्रिक वाहनांना तर त्या ठिकाणी लायसन्सची आवश्यकता आहे. आणि हेल्मेट यांना पण कंपल्सरी हेल्मेट, परंतु हेल्मेट सगळ्यांनीच वापरा. तुमच्या वाहनांना नोंदणी नसेल, आवश्यक लायसन्स नसेल तरी पण सुद्धा हेल्मेट सगळ्यांनी वापरा असा सल्ला आम्ही देत असतो. कारण तुम्हाला 25 किलोमीटर पर आवरने जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि तरी ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपघात होणारच आहे.
आता अपघातांविषयी आपण या कार्यक्रमात चर्चा करतोय, पण आता हे अपघात कमी व्हावे म्हणून आपल्या विभागामार्फत 4E ची संकल्पना आपण राबवत आहे. तर हे 4E कोणते आहेत थोडक्यात आपण सांगावं. 4E's अपघात कमी करण्यासाठी 4E's हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ते 4E's असे की अपघात कमी करण्यास सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक जिल्ह्याला एक डिस्ट्रिक्ट रोड सेफ्टी कमिटी एक असते. ती कमिटी त्या ठिकाणी मीटिंग घेऊन अंमलबजावणी कशी करायची हे पण चेक करत असते. 4E जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत ते म्हणजे कुठले की ई फॉर इंजिनिअरिंग, दुसरा आहे ई फॉर एज्युकेशन, तिसरा आहे ई फॉर एन्फोर्समेंट आणि चौथा आहे ई फॉर एमर्जन्सी. हे 4E कुठल्याही अपघातामध्ये या 4Eचा विचार केला जातो. पहिला आहे इंजिनिअरिंग म्हणजे रोड इंजिनिअरिंग. काही ठिकाणी ब्लाइंड टर्न्स असतात. आता कुठलाही अपघात ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कंबाईन इन्स्पेक्शन असतं. RTO विभागाचा एक अधिकारी, पोलीस विभागाचा एक अधिकारी आणि PWDचा एक अधिकारी. मग त्या रस्त्यामध्येच काय दोष होता का, ते काही आवश्यक नसताना स्पीड ब्रेकर होतं का, ब्लाइंड टर्न होता का, किंवा टी जंक्शन ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी टी जंक्शन जो बाहेरून येतो मेन रोडला जो अटॅच होतं त्यांनी ते अटॅच होत असताना दुसरी कोणती गाडी येते हे त्यांनी पाहणं आवश्यक असतं. अच्छा. तर हे तो टी जंक्शनच चुकलाय का, खरं किंवा यू टर्न चुकीचा आहे का, किंवा कुठे यू टर्नची आवश्यकताच नाही का, असे हे ठिकाणी इंजिनिअरिंग त्यासाठी आवश्यक असतं. PWDचा अधिकारी ते त्यासाठी सजेशन त्या ठिकाणचं देत असतो. दुसरं आहे ते एज्युकेशन. याच्यावरती हा विभागाचा आमचा सगळ्यात जास्त भर हा एज्युकेशनवरती आहे, किंवा त्याला समुपदेशन असं आम्ही म्हणतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी शाळा, कॉलेजेस किंवा रेडिओ स्टेशन्स असतील किंवा प्रायव्हेट आस्थापना असतील किंवा शासकीय आस्थापना असतील या ठिकाणी आम्ही जातोय प्रत्येक ठिकाणी, आणि त्या स्टाफला आम्ही तिथे जाऊन सांगतो लोकांना की वाहतुकीचे कुठले नियम पाळणं खूप आवश्यक आहे, कशामुळे अपघात होत आहेत, ह्या अपघाताचं प्रमाण आपल्याला कमी करायचं, ते कसं करायचं हे एज्युकेशनद्वारे आम्ही सांगत असतो. आता या विभागात तुम्ही जे मला बोलवलं त्याचा उद्दिष्ट तोच आहे. तिसरा ई जो आहे तो आहे एन्फोर्समेंटचा. तुम्हाला सांगितलं की अवैध प्रवासी वाहतूक आम्ही जे चलान जे करत असतो त्याचा उद्देश तोच असतो. सगळ्यांनाच शब्दांचा मार सहन होतो असं नाही, काही काहींना दंड पण आम्हाला करावा लागतो. तो शासनाचा उद्देश तसा असतो की महसूल गोळा करणं हा नसून दंडातून लोक शिकतील आणि नियम पाळतील आणि अपघात कमी होतील किंवा अपघातांनी मृत्यूंचं प्रमाण कमी होईल, हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो. आणि सगळ्यात चौथा आणखी एक जो महत्त्वाचा आहे तो आहे एमर्जन्सी. अपघात झाल्यानंतर तुम्हाला योग्य ते सेवा किंवा एमर्जन्सी सर्व्हिसेस वेळेत भेटणं खूप आवश्यक आहे. त्याला गोल्डन आवर आम्ही असं म्हणतो की त्या ठराविक जो पिरियड की त्या वेळामध्ये जर त्याला सेवा भेटली तर तो बरेचसे जीव आपण वाचू शकतो. म्हणून लोकांना पण या निमित्ताने माझं आव्हान आहे की कुठे अपघात झाला तर त्या ठिकाणी फक्त फोटोज न काढता तुम्ही संबंधित यंत्रणांना कॉन्टॅक्ट करा. RTO असतील, पोलीस असतील, सगळ्यात महत्त्वाचं पहिले तुम्हाला जे आहे ते 108 नंबरला तुम्ही कॉल करा आणि ॲम्ब्युलन्स बोला, त्याला पाठवून द्या. आणि यासाठी तुम्हाला कुठलंही तुम्हाला पोलीस चौकशी फंदात तुम्ही पडायचं नाही, फक्त फोन करायचा आणि पेशंटला पाठवून द्यायचं, तुम्हाला कोणी एन्क्वायरी करणार नाही. बरोबर सर, कार्यक्रमाची वेळ अतिशय कमी शिल्लक आहे, तर सरते शेवटी हॅलो सह्याद्री कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना, आमच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आपण महत्त्वाचा संदेश काय द्याल अगदी थोडक्यात? सगळ्यात महत्त्वाचा हा संदेश आमच्याकडून राहील की तुम्ही जनतेला माझ्याकडून आणि माझ्या विभागाकडून आव्हान असं राहील की तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा. वाहतुकीचे नियम जर पाळले तर बरेचसे अपघात आपल्या रस्त्यावरती होणारे हे कमी करता येतील, अपघात कमी करता येईल किंवा अपघातांचं प्रमाण कमी करता येईल. नागरिकांना आणखी एक मी आव्हान या निमित्ताने करतोय की कुठे पण अपघात झाला तर तुम्ही त्या अपघातग्रस्तांना मदत करा, त्यांना उचलून घेऊन जा, त्यांना 108ला फोन करा. तुम्हाला कुठल्याही पोलीस चौकशीच्या फंद्यामध्ये त्या ठिकाणी पडावं लागणार नाही. पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना भीती असते की मला पोलीस चौकशीमध्ये पडता येईल, पण तसं काही होणार नाही. तर वाहतुकीचे नियम पाळा आणि कुठेही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकता, त्यातून योग्य ती विभाग कारवाई करेलच. प्रेक्षक हो, आपला जीव हा लाख मोलाचा जीव आहे आणि तो वाचवण्यासाठी आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा शासन वेळोवेळी काळजी घेते, पण आपण सुद्धा वाहतुकीच्या नियमांचं पालन करून आपल्या जीवाची, आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा ही मोहीम, शासनाची मोहीम जी आहे ती यशस्वीरित्या पुढे जाण्यासाठी आपण हातभार लावणं सुद्धा गरजेचं आहे. शिवाजी विभूते सर, कार्यक्रमात आपण सहभागी झाला. आमच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना अतिशय उपयुक्त आणि मार्मिक माहिती आपण या ठिकाणी दिली, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.